नंतर त्यांची पात्रता जी आहे त्याच्यात दोन निकष जास्त महत्वाचे आहेत. एक, त्यांचं वय मिनिमम 35 वर्ष पाहिजे, लक्षात ठेवा. कमीत कमी 35 म्हणजे 35 वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे. दुसरं, राज्यसभेचा सदस्य होण्याची पात्रता त्यांच्याकडे असावी. ह्या त्यांच्या तरतुदी आपल्याला पाहता येतात. यानंतर त्यांना मतदार कोण असतात हे प्रश्न विचारला जातो, हे लक्षात ठेवा. त्यांना मतदार असतात संसदेचे सर्व सदस्य, लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य, त्याच्यात निवडून आलेले आणि नामनिर्देशित केलेले सर्व सदस्य मतदान करतात, हे लक्षात ठेवा. विधानसभेचा तिथं काहीही संबंध नाही. त्यांची निवडणूक कोण घेतं? केंद्रीय निवडणूक आयोग निवडणूक घेत असतो. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीविषयीचा कायदा कोणता आहे? तर 1952च्या कायद्यानुसार त्यांची निवडणूक होणार आहे, हे इथं लक्षात घ्या. त्यानंतर त्यांना पदावरून दूर करण्यासाठीचं कुठलंही कारण असं मेन्शन केलेलं नाही आणि त्यांच्या पदावरून दूर करण्याची प्रक्रियाही मेन्शन केलेली नाही. परंतु त्यांना पदावरून दूर करण्यासाठी राज्यसभेने विशेष बहुमताने ठराव मंजूर करायचा असतो. फार ठिकाणी त्याला प्रभावी बहुमत किंवा इफेक्टिव्ह मेजॉरिटी असं पण म्हटलं जातं. आणि लोकसभेने साध्या बहुमताने त्याला मान्यता द्यायची असते. या गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्यांना उपराष्ट्रपती म्हणून काही वेतन नसतं, लक्षात ठेवा. जे सूची आहे तुमच्या दुसरी आणि तिसरी अनुसूची याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याच्यामध्ये राज्यसभेचे सभापती असा उल्लेख केलेला आपल्याला पाहता येतो. त्याच्यानंतर त्यांचा कार्यकाळ किती असतो? 5 वर्ष असतो. राज्यसभा हे कायमस्वरूपी स्थायी किंवा परमनंट सभागृह आहे. राज्यसभा सदस्याचा कालावधी 6 वर्ष असतो, पण राज्यसभा सभापतीचा कालावधी म्हणजे उपराष्ट्रपतीचा कालावधी 5 वर्ष असतो. ते पण तर लक्षात ठेवा. काय काय विचारलं जाऊ शकतं ते सगळे मुद्दे आपल्याला हायलाईट होणं गरजेचं आपल्याला पाहता येतं. त्याच्यानंतर त्यांच्याविषयी आणखी विचारलं काय जाऊ शकतं? निवडणूक आपण पाहिलेली आहे, घटना दुरुस्ती. त्यांना ज्यावेळेस त्यांच्या निवडणुकीची तरतूद होती, ज्यावेळेस संविधान सभा झाली, मूळ संविधानामध्ये काय तरतूद होती की लोकसभा आणि राज्यसभा यांच्या संयुक्त बैठकीतून निवड करावी. परंतु 11व्या घटना दुरुस्तीनं ती तरतूद रद्द केली आणि सध्याची पद्धत आलेली आहे की लोकसभा आणि राज्यसभेने त्यांना निवडून द्यायचं. आता याच्यात असं म्हटलं जातं की राज्यसभेला त्यांचा सभापती जो आहे निवडण्याचा अधिकार नाही, कारण लोकसभेमध्ये संख्या जास्त आहे आणि ते लोकसभेचाच प्रतिनिधित्व असतो. हा सुद्धा आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आता त्याच्यात दुसरा एक प्रकार आहे की उपराष्ट्रपती ज्यावेळेस राष्ट्रपती म्हणून काम करतात त्याबाबत पण लक्षात ठेवा. अमेरिका आणि भारतामध्ये काय फरक आहे? अमेरिकेमध्ये जर राष्ट्रपतीचा मृत्यू झाला तर उर्वरित कालावधीसाठी तिथले उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम करत असतात. आपल्याकडे तशी तरतूद नाही. आपल्याकडे ज्यावेळेस राष्ट्रपतीचं पद कुठल्याही कारणाने रिक्त होतं त्यावेळेस जास्तीत जास्त 6 महिन्यासाठी उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून काम करतात आणि मग राष्ट्रपतीची निवडणूक 6 महिन्यात घेतली पाहिजे. या सगळ्या तरतुदी उपराष्ट्रपती यांच्याविषयीच्या विचारल्या जाऊ शकतात. थँक्यू.